नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वैद्यनाथ ब्लॉग्स। आणि मित्रांनो, मला माहिती आहे मी खूप दिवसानंतर हे ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासमोर। हा खूप एक्साइटिंग ब्लॉग आहे आणि एक नवीन ब्लॉग आहे। या ब्लॉगमध्ये आपण जात आहोत बिगनेस गेमिंग झोनला। तर सध्या आपण म्हणजे आता मी बाहेर निघालो, मित्रांची वाट पाहतोय। तर मित्रांची थोडा वाट पाहू आणि बघूया, आले तर बघू, त्यांना घेऊन जाऊ तिकडे। चला तिकडे जाऊ। मित्रांनो, हे लोक बघा आले आहेत आता, श्रीदत्त आणि शौर्य म्हणून आहे ते। आता यांच्यासोबत जाऊ मस्त मस्त, तर यांच्यासोबत जाऊ आम्ही। हा इकडे दत्ता आणि हा शौर्य। आम्ही आता गेमिंग झोनला जाऊ इकडे। आतमधले शॉट थोडा घेता येणार नाही मला, जरा मग थोडा त्रास होईल खेळताना। मला खेळायचं पण आहे आणि 1 तास आम्ही खेळणार आहोत, पण थोडे मधले शॉट आम्ही तुम्हाला दाखवू नक्कीच। चला Dance with me. Back and forth. Move my body back and forth. Move my body back and forth. Move my body. मित्रांनो, आता आम्ही रिक्षात बसले आहोत। काका जरा थांबलेत, टायरचं काम चालू आहे। आणि आता आम्ही पेंढारकर कॉलेजच्या इकडे चाललो। तिकडे खाऊ गल्ली आहे, तिकडे खाऊ जरा। आणि हा पैसे भरणार आहे सगळं, बरे का ना? बघा इथे, चला तिथे भेटूया, तिथे भेटू आपण। मित्रांनो, आता आम्ही इकडे खाऊ गल्लीमध्ये आलो आहे। सध्या खाऊ गल्ली चालू नाही झाली आहे, रात्रीची भरभरून असते आता। आता असे इकडे सगळे स्टॉल्स लागलेले असतात। ही जागा पेंढारकर कॉलेजच्या समोर आहे, ते समोर पेंढारकर चालू नाही आली तर पण विचारतो आम्ही काय खायला भेटते का इकडे। इकडे खाणे काय बघूया, इकडे तर कुठे तरी खाऊया आपण। तर मित्रांनो, शोधता आम्ही एका स्टॉल जवळ आलो आहोत। फ्रँकीचा स्टॉल आहे आणि आम्ही काय करतो, सगळे फूड्स ट्राय करतोय। आता पहिला फ्रँकी खाऊ आणि नंतर बघू। फ्रँकीसाठी आम्ही आलो आहोत फ्रँकी डाऊनटाऊन म्हणून, तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता। उत्तम प्रकारची फ्रँकी इकडे भेटते बघा, हे आहे। तर आता खाऊ, सगळे टेस्ट करू आणि मग नंतर पुढचा वाटचालीला आपण लगेच भेटू। आता हे टेस्ट करतो, नंतर पुढचं आपण बघू, टेस्ट करू। खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, मी सुद्धा चालू ठेवतो माझं जॉब। चला भेटू। मित्रांनो, फ्रँकी आता आली आहे, आपण त्याचा आस्वाद घेऊ आता। पहिलं पाठ माझी। कसं आहे वेदन? चांगलं आहे। तर मित्रांनो, फ्रँकी केली आता फस्त आणि आता आम्ही जात आहोत नेक्स्ट काहीतरी फूड खायला। खूप इंटरेस्टिंग वाटतं हा ब्लॉग, मला खायला सुद्धा मजा येते। तुम्ही सुद्धा या इकडे नक्कीच। ॲक्च्युली या वेळेला येऊ नका, ही वेळ आता 5 वाजताची आहे। तुम्ही या, तुम्ही 7 वाजता या, त्यावेळी तुम्हाला म्हणजे असं जास्त स्टॉल्स दिसतील आणि व्हरायटीज ऑफ फूड्स पण तुम्हाला खायला भेटतील। ओके, आणि हे मित्रांची फालतुरी चालूच असते, त्यांना इग्नोर करा। हा तर फालतुरी चालू असते, आपण भेट। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत नवीन स्टॉलजवळ। वेदन काय घेऊया रे? काय नाही, काहीतरी ऑर्डर करताय ते लोक, बघूया बघूया। आज सगळं ट्राय करूया आपण, नॉन व्हेज व्हेज, हा सुद्धा सगळं एन्जॉय करतोय आम्ही। मी ही वेगळी फ्रँकी मागवली आहे, शौर्याने टेस्ट करायला येतो, त्याला विचारतो कसं। तर मित्रांनो, व्हेज फ्रँकी आणि एक फ्रँकी हे खाऊन झालं आहे आणि आता दुसऱ्या काहीतरी खाण्याच्या पदार्थाकडे आम्ही वळलो आहोत। पण आता खाऊन जास्त आलं आहे, म्हणजे मित्र बोलत आहेत आमचे। मेन हायवेला आहोत आम्ही, छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या इथे चाललो आहे। नवीनच नाव पडलं आहे आता, काही दिवसांपूर्वी त्यांचं स्मारक उभारलं होतं आपल्या महाराजांचं। आणि आधी त्याला म्हणायचं घरडा सर्कल, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं, तिथे नाव दिलं गेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक।
तिथेच त्या साईडलाच एक सोडा पब म्हणून आहे छोटंसं, आणि ते खूप म्हणजे आम्ही काही दिवसांपासून ते पित आलो आहोत आणि खूप भारी उत्तम टेस्ट आहे तिकडली. तर तिकडेच आम्ही जरा जात आहोत आणि जे खाल्लं आहे ते जरा पचवू जरा. आणि इकडे रोटरी क्लब पण आहे, तुम्हाला दाखवतो. एक छानसं गार्डन आहे. आम्ही इकडे कबड्डी प्रॅक्टिस करायला यायचो, मी आणि माझे मित्र. तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो सोडा तर भेटला नाही, पण आता आम्ही इकडे गोळा खात आहोत जरा. आणि तो सोडाचा स्टॉल होता तो छत्रपती शिवाजी महाराज चौकांजवळ. तिकडे तो म्हणजे काढला आहे तो स्टॉल, आणि इकडे पुढे एक काकी ते गोळा विकतात. त्या गोळ्या विकतात ते तिकडे खाऊ आम्ही त्याच गोळ्या. आणि मीच नाही तर हे लोक पण. हा बघा रिकाम तिकडा माणूस, सुसंस्कारित. कसं आहे रे? तर मी सुद्धा एन्जॉय करतो, तुम्ही सुद्धा लुफ्त व्हा. गोळासुद्धा खाऊन झाला आहे आणि त्या गोळाचा रंग आणि स्वाद तोंडात आणि जिभेला सुद्धा आला आहे आणि लोक एन्जॉय करतात. मी जरा काही गडबडीत आहे, मला जायचं आहे माझ्या भावाला घ्यायला. आणि मी इकडेच व्लॉग संपवतो. इकडे हनुमंताचं मंदिर आहे. जय हनुमंत. मित्रांनो हनुमंताचा आशीर्वाद घेतला आहे आणि आता हाच आशीर्वाद घेऊन पुढच्या ब्लॉगला सुद्धा आपण असेच भेटू. तोपर्यंत त्या ब्लॉगला मी एंड करतो. पुढच्या ब्लॉगमध्ये पण नक्की भेटू. चला असंच सपोर्ट करत राहा मला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो. तोपर्यंत जय शिवराय.